नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने सगळं स्वयंपाकघर मुद्दाम घाण करून ठेवलेलं असतं. सायली तिथे स्वयंपाकघरात येते आणि बघते तर काय, आत्ताच तर मगाशी ओठ आवरून गेली होती ती, असा ती मनात विचार करत असते. आणि आता तिने पद खोचलाय आणि विचार करतीय, मगाशी मी सगळं तर आवरलं होतं. पूर्णाजीने हे पाहिलं तर त्या ओरडती, हे सगळं पटकन आवरायला हवं असा विचार करून आता सायलीने ते सगळी जी घाण प्रियाने करून ठेवली आहे ना, ती सगळी बिचारी सायली एक एक करून आवरत असते. सगळी भाजी खाली नासधूस करून फेकून दिली हो. पालकाची भाजी, कसल्या कसल्या भाज्या आहेत आणि त्या भाज्या आईने सगळ्या खाली फेकल्यात प्रियाने आणि सायली आता ते आवडतीय. तेवढ्यात अस्मिता येते तिकडन पूर्णाजीला घेऊन आणि ऑलमोस्ट तिने ते अख्खी भाजी आवरलेली दाखवली आपल्याला. सुरुवातीला अस्मिता पूर्णाजीला बळजबरी घेऊन येत असते. चल पूर्णाजी चल, काहीतरी खाऊन घे उपवासाचं. पूर्णाजी म्हणत असतात, बाळा मी येणारच होते, कशाला एवढी घाई घाई घेऊन येतेस. अस्मिता म्हणते, अग पूर्णाजी तुला भूक लागली असेल ना, उपवासाच काहीतरी खाऊन घे. पूर्णाजी म्हणत असतात, अगं मला नाही लागलीय भूक आणि उपवासाच्या वेळेला असं खाय खाय करत नसतात, मग उपवास कशाला करायचा. अस्मिता म्हणते, अग असं काय करतेस पूर्णाजी, तुला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, मग तुला थोडं खावं लागेल ना. उपवासाचं तुझं मनासारखं काय केलं ते बघायला तर चल आता. अस्मिता जाणून बुजून घेऊन आलीय पूर्णाजीला किचनकडे. चल ना पूर्णाजी, आणि मुद्दाम अशी त्या स्वयंपाक घराच्या समोरून नेतीय. पूर्णाजीने सहज नजर टाकली आहे सायलीवर. सायली स्वयंपाक घरामध्ये आवरसावर करत असते आणि ते सगळं कचरा डस्टबिनमध्ये टाकत असते. आता बघा प्रेक्षकांनो, एवढं काही ते जुळवून आणलाय ना सीन की विचारू नका. म्हणजे सायलीने ते कचात टाकलं वगैरे वगैरे, हे सगळं पूर्णाने बघितलं पाहिजे म्हणून अस्मिता आणि प्रियाने हा बालिश प्लान केलाय. काय ती म्युझिक लावले ढंगचिक ढंगचिक मागून, विचारू नका काजस्के. फार काही मोठा आभाळ कोसळले, काहीतरी मोठं एक्सपोज होणार आहे असं काहीतरी आपल्याला दिसतंय बर का. कशाच काही नाही, त्या प्लनला ना शेंडान बुडूक असं काहीतरी चाललंय. आता त्या पूर्णाजीला मुद्दाम अस्मिता तिथे टेबलवर बसवते, त्या डायनिंग टेबलवर, आणि म्हणते, पूर्णाजी तुला फळं खायची आहे का, त्या खिडकीपाशी फळ ठेवली असतील, मी आणते. पूर्णाजी म्हणत असतात, नकोय मला काही. का बर एवढा आग्रह करतीयस. सायली म्हणते, पूर्णाजी खिचडी खाल का, साबुदाण्याची का, तळ्याचा किस खाल, मी केलाय तुम्हाला, काय देऊ. पूर्णाजी अस्मिताकडे बघून बोलत असतात, बाई मला काही नकोय. मग अस्मिता म्हणते, चल ना किचनमध्ये काय ठेवले ते तरी बघ. पण पूर्णाजी काही हलायला तयार नसतात तिथून आणि म्हणतात, अगं बाई मला जर गोळ्या घ्यायच्याच असल्या तर मी घेई थोडफार खाऊन, आणि मला सांग उपवास यासाठी करायचा असतो, मनावर नियंत्रण राहावं ना खाण्यापिण्याचं. म्हणून उपवासाच्या दिवशी सारखं भूक 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 करायचं नसतं. त्यावर सायली आता त्या पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी मग तुम्हाला थोडीशी कॉफी देऊ का, तुमच्या पोटाला तेवढाच आधार मी देतेच हा कॉफी. असं म्हणून आता सायली पूर्णाजीसाठी कॉफी करत असते. आता पूर्णाजी आणि कल्पना ताईंना एवढा तर सायलीचा स्वभाव माहिती आहे की ती काही असले आग उद्योग करत नाही. सायली पूर्णाजीसाठी छान कॉफी करते आणि आता पूर्णाजी तिथे हॉल मध्ये बसलेले आहेत सोफ्यावर. सायली त्यांना कॉफी तिथे नेऊन देते. बघा प्रेक्षकांनो, आता सायली म्हणत असते, पूर्णाजी विमल ताई ना भाजी आणायला गेल्यात, तुमच्या खोलीचा केर काढून येते मी, तोवर तुम्हाला काही हवं नको असेल तर सांगा मला. पूर्णाजी तिला मानेने हो असं म्हणतात. आणि आता बघा अस्मिता आणि प्रिया किती वेळ एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात. या पूर्णाजी कॉफी पीत असतात म्हणून सायली तिथून निघून जाते. मग आता हळूच अस्मिता खूण होते या प्रियाला की चल आता आपला प्लान एक्झिक्यूट करूया. म्हणजे यांना मुद्दाम पूर्णाजीला आणायचं होतं तिथे त्या कचराकुंडी जवळ आणि दाखवायचे असतात रॅपर, पण पूर्णाजी काही किचनमध्ये येईना म्हणून या दोघींना कष्ट
यावे लागले त्या कचापर्यंत जाण्यासाठी. प्रेक्षकांनो, एवढा तो बालिश प्लन आहे की काय सांगू. बालिश म्हणून असं म्हणते की निवळते आत्याच्या पोरी मामाच्या पोरी कशा भांडतात एकमेकींशी. बस तसं काहीतरी चाललेल आहे, काही अर्थ नाहीये या सगळ्या गोष्टींना. आता प्रियाने आणि अस्मिताने ते सगळे रॅपर त्या डस्टबिनमध्ये टाकले बर का, आणि ते मुद्दाम पूर्णाजीला दाखवायसाठी घाण ते तिथे हात घालतायत. त्या एवढे कष्ट या दोघींनी स्वतःच्या खाण्यापिण्यासाठी घेतले असते हे तर ब्र झालं असतं. आता पूर्णाजी कॉफी पीत असतात, मग त्या दोघीजणी ते ब्याच वेळ ते काहीतरी उद्योग करता त्याच्यात टाकतात ते रॅपर आणि मग मुद्दाम आरडाओरडा करायला लागतात. अगो पूर्णाजी, पूर्णाजी हे डस्टबिन बघ. त्या बिचाया पूर्णाजी कॉफी पिता पिता उठून उभ्या राहतात आणि म्हणतात काय बाई काय झालं आता. लगेच प्रिया म्हणते अगो पूर्णाजी, आता माझ्या पायाला कचर लागलं होतं ते टाकायसाठी म्हणून मी डस्टबिन जवळ आले तर बघ ना अगं काय दिसलं मला बघ बघ. अस्मिता म्हणते बघ पूर्णाजी अग केवढे रॅपर आहेत यात. अस्मिता म्हणते अग पूर्णाजी सुक्या खाण्याच्या पिशव्या आहेत या बघ, कोणी खाल्लं असेल हे सगळं. लगेच प्रिया म्हणते अग पूर्णाजी मी तर बाई स्वयंपाक घरातच आले नाही सकाळपासून. अस्मिता म्हणते मी तर अरबट चरबट खात पण नाही आता हे सगळं. त्यावर पूर्णाजी म्हणतात अग बाई मग कोणी खाल्लं असेल. अग विमलने खाल्लं असेल. आता प्रिया म्हणते अग पूर्णाजी विमल कशी खाईल, ती तर सकाळची गेली ना मार्केटमध्ये. पूर्णाजी म्हणतात अग प्रतापने खाल्लं असेल नाहीतर अश्विने खाल्लं असलं एवढं काय त्याच्यात. त्यावर प्रिया म्हणते अगो पूर्णाजी तुझ्या लक्षात येत नाहीये का, सायली मगासपासून इथेच होती, ती काय म्हणाली होती निर्जळी उपवास करणार आहे. अगं आपलं लक्ष नव्हतं ना तेव्हा तिनेच खाल्ला असणार. हे सगळं मुद्दाम नाटक करते, निर्लज्ज मुलगी आहे एक नंबरची. काय प्रेक्षकांनो, यांना काही धाक बीक आहे की नाही हे असलं काहीतरी प्रसार माध्यम दाखवतात आणि त्याचा केवढा विपरीत परिणाम होतो. खरं तर मी आतापर्यंत हे कधी बोलले नव्हते, पण काही थोडाच धाक पाहिजे ना मोठ्या माणसांचा. म्हणजे एवढं रेटून खोट बोलते ही की कोणीही सांगेल की ही 10 मिनिटात एक्सपोज होईल म्हणून. आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगतीय मागच्या रिव्ह्यूमध्ये की प्रिया एक्सपोज व्हावी, वारंवार ती खोट बोलते हे सगळं समोर यावं म्हणून. हे असले तिचे बालिश प्लॅनिंग प्लॉटिंग दाखवताय आणि आजही नेमकं तसंच झालं. फक्त ते डिलिव्हरी बॉय आल्यावर तिचं तोंड पाहायसारखं झालं होतं हे मात्र नक्की. प्रियाचं आपण या मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय. आता ती जेव्हा सायली बद्दल अशी मुक्ताफळ उधळते तेव्हा सायली तिथे आलेली असते. सायली म्हणते काय झालं पूर्णाजी, तुम्हाला काही हव्य का, देऊ का. पूर्णाजी म्हणतात मला काहीही नकोय, पण हे डस्टबिन मधलं हे कोणी खाल्लं ते सांग. सायली ते सगळं बघते आणि आश्चर्यचकित होते आणि म्हणते मला नाही माहिती पूर्णाजी, मी तर या पिशव्या आता बघते. आता हे सगळं प्रियाने केलं असावं यात काही शंका नाहीये, पण बघा तेवढ यात तिथे कल्पनाताई आल्यात आणि त्या म्हणतात अगं काय किचनमध्ये एवढं काय चाललंय तुमचं. तेवढ्यात प्रिया म्हणते बघ ना आई, अगं किचनमध्ये पुरावे सापडलेत मला, बघ बघ डस्टबिनमध्ये केवढे रॅपर्स आहेत. अगं कोणीतरी उपास मोडलाय मुद्दाम त्याचे हे पुरावे बघ बघ. बघा आई तू मी पूर्णाजी आपण तिघींनी काही उपास मोडला नसणार आहे, मग कोणी खाल्लं असणार आहे हे सगळं. त्यावर कल्पनाताई म्हणतात काय बाई अस्मिता, अग तू खाल्लं का हे सगळं, तर कोणी खाल्ला असेल ब्रेच, कारण इतकं काय चिकित्सा करायची, त्याच्यात खायची वस्तू आहे, खाल्ली कोणीतरी. उपास कोणी मोडला, उपास कोणी मोडला हा चर्चेचा विषय आहे. अस्मिता म्हणत असते नाही ग मम्मा, मला डॉक्टरांनी सकस आहार घ्यायला सांगितलाय, हे सगळं नाही या सायलीने खाल्ला असणार आहे. आता असं म्हटल्यानंतर तर कल्पनाताई काय मित्रांच्या डोक्याने चालतात. मुद्दाम अस्मिता म्हणते अग उपवास करायचे नाटक आहेत सगळे, धूळ फेकती तुमच्या डोळ्यात. त्यावर सायली म्हणते नाही हो आई नाही, अहो सकाळपासून खाणं तर सोडा, मी पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाहीये. आता लगेच अस्मिता म्हणते गप्पा बस, तूच खाल्लंयस हे सगळं, खोट नको बोलूस. आता
पनाताई आणि पूर्णाजी दोघी सायलीकडे बघतच राहतात आणि मग पूर्णाजी म्हणतात, ही पोरगी देवा वा धर्माच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करणार नाही कधी तेवढा आहे. पण हे काय चित्र दिसतंय मला आज. पूर्णाजी कल्पनाताईंना असं बोलत असतात तेव्हा ही प्रिया आणि अस्मिता दोघी पण अशा फिफिदी हसत असतात. शेवटी सायली म्हणते, पूर्णाजी तुम्हाला खरंच असं वाटतं का हो मी उपवास मोडेन? आत्तापर्यंत तुम्ही मला एवढंच ओळखलत का? अहो पूर्णाजी आई, अहो माझ्यावर नाही निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा. मी असं कधीच करू शकणार नाही. इतकं तर तुम्ही मला नक्की ओळखता? पूर्णाजी जरा रागाच्या आविर्भावातच सायलीकडे बघतायत. आता बघा प्रेक्षकांनो, खरं तर हे सिद्ध झालं असतं की हे सगळं सायलीने केलं तेव्हा पूर्णाजी आणि कल्पनाताईंनी भरपूर तोंडसुख घेतलं असतं. पण बघा काय झालं. आता ही सायली मनात विचार करते, प्रिया आईंना आणि पूर्णांना ना तूच भडकवतीयेस. आता मला काहीतरी पुरावे शोधावे लागतील. हे सगळं तू केले हे दाखवण्यासाठी तुझ्या खोलीमध्ये जाते, तिथे मला नक्कीच काहीतरी पुरावे सापडतील. आता सायली मनात असा विचार करते आणि आता आज ती त्या प्रियाच्या खोलीत जाते. बर का, ते सुपली घेते आणि कुंचा घेते म्हणजे फडा घेते आणि झाडाला म्हणून प्रियाच्या खोलीत जाते. पण आता इथे कोणी काही बोलत नाही बर का. चे बाकीचे तुकडे तन्वीच्या खोलीत सापडलेत. पूर्णाजी म्हणतात, बापरे तन्वी, अग तू उपवास मोडलास आणि अर्जुनच्या बायकोवर नाव घालते का ग? तिने उपवास मोडला म्हणून तेवढ्यात विमल आलेली दाखवली. त्यांनी प्रिया म्हणते, नाही पूर्णाजी, अगं मी कसा उपवास मोडेन? अगं मी कडक उपवास करते आज. अगं ते जे सापडलं ना खोलीमध्ये, अगं ते मी काल खाल्लं होतं पूर्णाजी. अगं ते कचरा जरा उचलायचा राहिला त्यावरती आता मध्येच तिचा फोन वाजताना ना दाखवलाय तो डिलिव्हरी बॉय आलाय. त्यांनी ते काहीतरी चायनीज बिनीज मागवलं होतं ना बाहेरून, ते पार्सल आलंय. आता ही या भांडणात लागलेली आहे शहानिशा करण्यात, त्यामुळे तिचा काही फोन उचलणं झाला नाही. तेवढ्यात विमल म्हणते, अहो असं कसं ताई? अहो मी तर सकाळीच तुमची खोली साफ केली, सगळा केअर काढला होता मी, तेव्हा तर काहीच कचरा नव्हता ताई. आणि पूर्णाई, हा सगळा कचरा सकाळचाच आहे ब्र. आता असं विमलने सांगितल्यावरती प्रियाला काही तोंड राहत नाही पुढे बोलायला. पण बघा ती काय उत्तर देते. आता एकीकडे डिलिव्हरी बॉयचा सारखा फोन वाजतोय. आता सायली म्हणते, काय प्रिया, हे कसं सावरून घेणार आहेस तू? त्यावरती आता प्रिया म्हणते, त्या विमल ताईच काय घ्यायचन्य, ती तुझीच बाजू घेणार आहे. उंदराला मांजर साक्ष, दुसरं काय? आता प्रिया एवढी उड्ड सारखी बोलते तरी सुद्धा कल्पनाताई आणि पूर्णाजी तिला एकही शब्द बोललेला नाहीयेत. शेवटी कल्पनाई म्हणतात, आता बाई मला तर काही कळूनही लागलं काय खोट आणि काय नाही. हा पण एवढं मात्र नक्की आहे, विमल तिने केलेल्या कामाबद्दल खोट बोलणार नाही हे मात्र कल्पनाताईंना चांगलं माहिती आहे. नशीब काहीतरी त्यांना तेवढं कळलं तर. अस्मिता म्हणते, अग मम्मा, अगं विमच्या नजरेतून ते झाडण राहिला असेल चुकून. अगं तन्वी म्हणते ना मम्मा, तिने उपवास मोडला नाहीये. नसेल मोडला नाग उपवास, ती कशाला खोट बोलेल? आता थोडा विश्वास तुम्ही ठेवायला हवा ना तन्वीवर. आता असं बोलल्यानंतर प्रिया लगेच रडायला लागते. बर का हो, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना प्लीज. प्रेक्षकांनो, काय प्लन बनवला काय? ते डायलॉग बोललेत काय? निमूळ बालिश वाटलं आज, खरंच बालिश वाटलं. आता प्रिया पुढे म्हणते, कशी मी आजच्या दिवशी खाण्याचा विचार पण नाही करू शकत. हा एवढा काय? तो पुढचा इथून सीन मला खूप आवडला. आता तेवढ्यात ही प्रिया एक्सपोज होऊन जाते बर का. तो डिलिव्हरी बॉय इतका छान वेळेवर आला ना की काय सांगू, अगदी वेळेवर पोहोचला. विचारा तो म्हणतो, कसा तन्वी सुभेदार, तुमचं पार्सल आलंय हो. आता सगळेचे सगळे त्या डिलिव्हरी बॉय कडे बघायला लागतात. प्रिया आता घाबरते ना, अरे यार याला आत्ताच यायचं होतं का? असं काहीतरी त्याच्या मनात आलं असावं. आता पूर्णाजी तिच्याकडे भांबावून बघतात आणि म्हणतात, पार्सल तन्वीच पार्सल. आता प्रिया घाबरते आणि म्हणते, माझं पार्सल नाही, छे माझं काही पार्सल वगैरे आलेलं नाहीये ओजा हो. तुम्ही माझं काही पार्सल नाहीये, जा चुकीच्या पत्त्यावर आलात तुम्ही. तो माणूस म्हणतो, अहो
मॅडम असं काय करताय अहो हाच पत्ता दिलाय आता प्रिया म्हणते नाही नाही पण मी काही ऑर्डरच नाही केल तुम्हाला तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात तुम्ही जा इथून जा ब्र आता पूर्णजीला टेन्शन आलं नाही काय सगळा प्रकार तेव्हा हा डिलिव्हरी बॉय म्हणतो नाही हो मॅडम हाच ॲड्रेस आहे तन्वी सुभेदारांच्या नावानेच पेमेंट झालंय हे बघा ब्र मॅडम तुमचा मोबाईल नंबर आहे आणि यावरती ऑनलाईन पेमेंट पण केले तुम्ही असं काय करता मॅडम तुम्ही म्हणाला होता वेळेवर पाठवा पार्सल आता बघा प्रेक्षकांनो प्रिया कशी एक्सपोज झाली आता ते डिलीव्ह हरी बॉय पुढे म्हणतात अहो मॅडम तुम्हाला केव्हाचा फोन करतोय मी तुम्ही कॉल नाही रिसीव्ह केला म्हणून मला आत यावं लागलं ओ मॅडम घ्या ना तुमचं पार्सल मला उशीर होतोय आता या सगळ्या जणी नुसत्या एकमेकींच्या तोंडाकडे पाहायला लागतात आता ही लेकीची पोरगी आहे त्यामुळे तिला सगळी मुभा आहे काहीतरी आपलं तिला रागवायचं आणि सोडून द्यायचं पण सायलीच्या मागे पुढे कोणी नाही ना बिचारीच्या म्हणून तिच्यावर वाटेल तसं तोंडसूक घ्यायचं खरं तर हा समाजाचा काय म्हणता येईल एक स्वभाव आहे प्रेक्षकांनो यात मालिकेवाल्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये जगात बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी चालतात पण मालिकेमध्ये अतिरेक असतो हे तितकंच खरं आहे तर आता तो डिलिव्हरी बॉय म्हणतो अहो मॅडम घ्या ना मला उशीर होतोय सायली आता मजा घेते प्रियाची आणि म्हणते प्रिया अगं घे लवकर घे ते चायनीज थंड झालं ना तर चांगलं नाही लागणार घे अगं घे आता ती काही हलत नसते तेव्हा सायली पुन्हा म्हणते अगं जा ना घे आता प्रिया निर्लज्जपणे ते पार्सल रिसीव्ह करते पण तरी सुद्धा पूर्णाजी तिला एक शब्द बोलतात ब्र का पण ठीक आहे म्हणतो ना आपण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं काहीतरी सांगेल काय प्रेक्षकांनो काहीतरीच काही दाखवलं तर आपण नाव पण ठेवतो पण चांगलं दाखवलं ना तर कौतुक पण करावं तर प्रिया बघा अशी पार्सल रिसीव्ह करते आता पूर्णाजी ना हे सगळं असह्य होते आणि कदाचित सायली समोर त्यांचा अपमान पण होत असेल ना की पोरीची पोरगी इतकी विचित्र वागते आता पूर्णाजी म्हणतात काय तन्वी आता हे खोट लपवायलास दुसर खोट बोलू नको ग बाई अगं तुझ्याकडून मी खूप अपेक्षा करत होते पण तरी सुद्धा तन्वी प्रत्येक वेळेला माझा अपेक्षाभंग होतो ग पण आता ही आपली नुसती पूर्णाजीकडे बघते पूर्णाजी वैतागून त्यांच्या खोलीत निघून जातात काय बोलणार प्रेक्षकांनो खरं तर पाहायला गेलं तर आपलेच दात आणि आपलेच ओठ असं पूर्णाजीच्या बाबतीत झाल्याने त्यांच्या मुलीची मुलगी आहे जवळचं नात आहे ते काही लांबचं नाही ना त्यामुळे त्यांना डायरेक्ट तिला काही बोलता येत नाही पण असो वेळोवेळी त्यांनी तिला बरंच ओरडा दिलेला आहे हे आपण प्रत्येक वेळेला मालिकेत बघत आलोय जे पहिल्यापासून मालिका बघतात ना त्यांना माहितीच असेल पण बघा आता पूर्णाजी निघून गेल्यावर कल्पनाताई पण तिला ओरडतात प्रिया नुसती इकडे तिकडे पाहत असते बर का आता कल्पनाताई म्हणतात तन्वी तुला जर का उपवास करायचा नव्हता तर तसं सांगायचं नाग आम्हाला तुला कोणी काही बोललं नसतं पण उगाचच उपवास करायचा आणि असा खोटारडेपणा करायचा हे सगळं दाखवायची तुला काहीच गरज नव्हती तन्वी आता कल्पनाताईंना पण राग येतो आणि अस्मिताकडे पण त्या जरा रागानेच बघतात पण आता अस्मिता दोन जीवाची आहे म्हणल्यावर ती काय बोलणार तिला पण ती अस्मिता पण यांचीच पोरगी ना त्यामुळे पूर्णाजी आणि कल्पनाताई कशा कात्रीत सापडतात बिचाया त्यांची परिस्थिती आपण समजू शकतो प्रेक्षकांनो कारण त्यांच्या पोरी इतक्या विचित्र वागतात अपमान होतो त्यांचा सायली समोर आता सायली सगळे निघून गेल्यावर प्रियाच्या समोर येते आणि त्या पार्सलकडे बघते ब्र अस्मिता सायलीकडे अशा आविर्भावात बघतीय जणू काही सायलीच्या कानाखाली मारते की काय पण बघा सायली म्हणते प्रिया आता ना जरा कामाची सवय लावून घे पण आता प्रिया पण घाबरलेली दाखवली बर का प्रेक्षकांनो कारण प्रियालाही असं वाटत असतं की सायली तिच्या कानाखाली मारेल कारण ती ते पार्सल असं वरवर करत असते बर का सायली म्हणते प्रिया आता जरा कामाची सवय लावून घे कामाची सवय असती ना तुला तर अशी पकडली नसती गेली स्वयंपाक करायला शिकली असती ना तर असे पार्सल वगैरे मागवायची वेळ नसती आली तुझ्यावर प्रिया प्रिया म्हणते
सायली मला उगाच ज्ञान देऊ नकोस. सायली म्हणते ठीक आहे राहील बाई, मी कशाला तुला ज्ञान देऊ, पण एक सांगते, तुला माणसं जिंकायचे असेल ना, तुला तर मनात खरेपणा असायला हवा. प्रिया खोटेपणाच करत राहिलीस ना, असा तर तोंडावर पडतच राहशील. अशी पडलीस ना आता, अगदी तशीच आता. असं बोलून सायलीने तिचं कीर्तन संपवलंय प्रियाच्या समोरच. पण प्रियाच्या डोक्यावर आणि कानांवर का परिणाम होत नाही ते म्हणतात सोनाराने फुंकले वारे. असं काहीतरी म्हण आहे बघा, तसं काहीतरी प्रियाच्या बाबतीत होतं. प्रत्येक वेळेला तिला जो आगोपणा करायचा तो ती करतेच. पण आता बघू काय होतं पुढे. व्हिलन असल्याशिवाय हिरोईनला मजा नाही प्रेक्षकांनो, आणि हिरोईन असल्याशिवाय विलनला मजा नाही. तर बघा आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. इथे मालिका पूर्ण झाली आहे. सायलीला तो सोन्याचा तुकडा दाखवलाय अर्जुनने. आता सायली म्हणते हा तुकडा तर बऱ्याच वर्षाचा जुना दिसतोय. आता अर्जुन म्हणतोय हो हा तुकडा जुनाच आहे, हा सोन्याचा तुकडा साक्षीचा आहे. हे जर आपण कोर्टात सिद्ध केलं तर साक्षीला नक्की शिक्षा होईल. आता हे दोघं बोलतच असतात की तितक्यात प्रिया येते आणि सायलीच्या हातातून तो तुकडा पडतो आणि प्रिया तो उचलून या दोघांकडे बघायला लागते आणि त्या तुकड्याकडे सुद्धा अर्जुन आणि सायली जरा घाबरलेले दाखवलेत. पण मला नाही वाटत प्रियाला त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल काही कळेल प्रेक्षकांनो, कारण मालिकेमध्ये आता नवीन कॅरेक्टर येणारे कोणी महाडिक बाई आणि ती साक्षीशी साक्षीची कोणीतरी रिलेटिव्ह आहे. आता कोण असेल, आई असेल, मावशी असेल किंवा मैत्रीण असेल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.